नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टेट परीक्षेत असणाऱ्या परिसर अभ्यास या विषयांचे महत्त्वाचे असे 20 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. हे प्रश्न नेहमी रिपीट होतात. चला तर सुरू करूया. 1. मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रवणारी ग्रंथी कोणती? 1. जठर. 2. पीयूषिका. 3. लसिका. 4. केशिका. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पीयूषिका. 2. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? 1. धार्मिक पर्यटन स्थळ. 2. वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. 3. उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र. 4. चिपको चळवळीचा एक भाग. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. 3. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायांपैकी कोणती? 1. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये समावेश. 2. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. 3. जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग. 4. कळसुबाई हे त्यातील सर्वांत उंच शिखर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळसुबाई हे त्यातील सर्वांत उंच शिखर. 4. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? 1. शिलांग. 2. कोहिमा. 3. ॲझॉल. 4. इटानगर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शिलांग. 5. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन पर्याय निवडा. कारण अ. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम अशी ब. समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. 1. फक्त अयोग्य. 2. फक्त ब योग्य. 3. दोन्ही अ आणि ब योग्य. 4. दोन्ही अ आणि ब अयोग्य. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही अ आणि ब योग्य. 6. आयोडीनच्या अभावाने हा आजार होतो. 1. ॲनेमिया. 2. स्कर्व्ही. 3. रात आंधळेपणा. 4. गॉयटर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गॉयटर. 7. हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. 1. 22 ऑगस्ट. 2. सप्टेंबर 22. 3. मार्च 22. 4. एप्रिल 22. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मार्च 22. 8. अनवीकरणीय नैसर्गिक साधनस्रोत नाही. 1. पाणी. 2. प्राणी. 3. माती. 4. खनिजे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्राणी. 9. पृथ्वीच्या अंतर्गाभामध्ये व वजा खनिजे आढळतात. 1. सिलिका व मॅग्नेशियम. 2. सिलिका व ॲल्युमिनियम. 3. निकेल व लोह. 4. लोह व मॅग्नेशियम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. निकेल व लोह. 10. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा. 1. कोल्हापूर. 2. रत्नागिरी. 3. सिंधुदुर्ग. 4. रायगड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सिंधुदुर्ग. 11. खालीलपैकी योग्य विधाने कोणते कोणती? अ. निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. 1. फक्त अयोग्य. 2. फक्त ब योग्य. 3. दोन अ आणि ब योग्य. 4. दोन्ही अ आणि ब अयोग्य. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अयोग्य. 12. नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? 1. समोच्चतादर्शक रेषा या समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. 2. समोच्चतादर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार तीव्र असतो. 3. समोच्चतादर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शविण्यासाठी वापरतात. 4. समोच्चता रेषांदरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 व 2. 13. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारी पर्याय कोणता? 1. कांजीवरम. 2. कडियल. 3. सोलापुरी. 4. पितांबरी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोलापुरी. 14. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? 1. रानभेंडी इंधन. 2. गुळवेल वजा तेल. 3. शिरीष औषध. 4. राळधागा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
शिरीष औषध. 15 अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला म्हणतात. 1. आकाशगंगा. 2. दीर्घिका. 3. तेजोमेघ. 4. तारकामंडल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दीर्घिका. 16. निसर्गातील सफाई कामगार कोणास म्हणता येईल? 1. घार. 2. वाटवाघूळ. 3. साप. 4. वाळवी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. घार. 17. भारतामध्ये कोणत्या राज्यात आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही? 1. छत्तीसगड. 2. तेलंगणा. 3. 1 व 2. 4. यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 व 2. 18 तपांबर हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किलोमीपर्यंत असते. 1. 50. 2. 27. 3. 13. 4. 8. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13. 19 इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात व्यवसायातून झाली. 1. पोलाद. 2. कापड. 3. यंत्रे. 4. रसायने. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पोलाद. 20 अंदमान निकोबार बेटांवर. हे आदिवासी या बेटांवरील मूळ रहिवासी आहेत. 1. कातकरी. 2. जाखा. 3. भिल्ल. 4. गोंड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाखा. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न नेहमी परीक्षेत विचारल्या जातात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.